नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवरती टीईटी आणि सीटीटी बाबतचा जो मिसमॅचचा प्रॉब्लेम येत होता, त्या मिसमॅचच्या प्रॉब्लेम बाबत माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती दिनांक 15/12/2025 रोजी या ठिकाणी तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहे आणि या सूचनेमधील मुद्दा क्रमांक या ठिकाणी 6वा आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की टीईटी ऑब्लिक सीटीटी मध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. तुमच्या जर टीईटी किंवा सीटीटी मध्ये जर तफावत येत असेल, मिसमॅचचा जर प्रॉब्लेम येत असेल, तर या ठिकाणी तुमच्या लॉगिनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत या ठिकाणी सुविधा देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघूया आपण उमेदवारांना सदर तफावत दूर करण्यासाठी आपल्या टीईटी ऑब्लिक सीटीटी मधील माहिती नोंद करून ते अप्रूव्ह करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्ह्याकडे रिक्वेस्ट पाठवावी. आता या ठिकाणी काय सांगितलंय की उमेदवारांनी सदर तफावत दूर करण्यासाठी, म्हणजे आपल्याला जो मिसमॅचचा प्रॉब्लेम आलेला आहे तो दूर करण्यासाठी टीईटी ऑब्लिक सीटीटी मधील माहिती भरायची तुम्हाला सगळी नोंद करून ते अप्रूव्ह करण्यासाठी आपल्या सोयीच्या जिल्ह्याकडे ते रिक्वेस्ट पाठवायचे आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला जो सोयीचा जिल्हा आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, रिक्वेस्ट पाठवायची आहे. त्याच्यानंतर ना बघा, ज्या उमेदवारांच्या टीईटी ऑब्लिक सीटीटीच्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, टीईटी ऑब्लिक सीटीटी गुणपत्रिका व प्रमाणपत्राची प्रत, तसेच टीएट आवेदनपत्र, प्रवेशपत्र, गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इत्यादी कागदपत्र घेऊन संपर्क साधायचा आहे. आता याच्यामध्ये काय सांगितले की मित्रांनो, ज्या उमेदवारांच्या टीईटी ऑब्लिक सीटीटीच्या माहितीमध्ये म्हणजे मिसमॅच येईल, तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी काय करायचं की जो निवड केलेला जिल्हा आहे किंवा सोयीचा जो जिल्हा आहे त्या शिक्षणाधिकाऱ्याकडे प्राथमिक किंवा माध्यमिक यांना सदर उमेदवार म्हणजे तुम्हीच आहेत हे सिद्ध करण्यासाठी विनंती एक अर्ज लिहायचा आहे. त्या ठिकाणी मी माझं नाव असं अमुक अमुक आणि माझा मिसमॅचचा प्रॉब्लेम झालेला आहे, विषय वगैरे, अर्जदार पत्ता वगैरे लिहायचा आणि त्या ठिकाणी तो अर्ज त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यानंतर ना दुसरे कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे टीईटी किंवा सीटीटीचं गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ना टेटचं आवेदनपत्र किंवा प्रवेशपत्र किंवा गुणपत्रिका याच्यापैकी एक पुरावा असणं गरजेचं आहे. तसेच तुमच्या ओळखीचा एखादा पुरावा त्या ठिकाणी आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन जायचा आहे. तर धन्यवाद मित्रांनो.